राज्यातील SC/ST अत्याचारातील मृत्युमुखी पडलेल्या 889 पीडितांच्या वारसांना नोकरी देण्याचे शासनाचे व अनुसूचित जाती जमाती आयोगाचे जाहीर आभार. मेल्याचे लेकरं जित्याच्या हाती, नियुक्तीचे आदेश वारसांच्या हाती. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तींवर जातीच्या कारणांवरून होणाऱ्या अत्याचारास पायबंद बसावा या हेतूने केंद्र शासनाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 लागू केलाय. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट क गट ड संवर्गातील शासकीय निमशासकीय पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देण्यास व त्या अनुषंगाने त्याबाबतची कार्यपद्धती पुढील प्रमाणे विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येते. भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. नागरिकांच्या सुरक्षेचे व जीविताचे रक्षण करणे व काळजी घेणे ही प्राथमिक जबाबदारी सरकारची आहे. अत्याचार आणि हत्येच्या घटना अत्यंत गंभीर संतापजनक आहेत. या घटनेमुळे पीडित कुटुंबाची झालेली मानसिक, सामाजिक व भावनिक आणि अपरिमित हानी असून राज्य शासनातर्फे पीडित अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या प्रायुक्त प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय किंवा निमशासकीय नोकरी देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही पद्धती विहित करण्याच्या बाबतचा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक UTA 2021/प्र 214/ सामासू हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई 40032 दिनांक 20 नोव्हेंबर 2025 अन्वये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्रीमान आचार्यजी देवव्रत यांच्या आदेशानुसार व नावाने तसेच श्रीमान डॉक्टर हर्षदीप कांबळे शासनाचे प्रधान सचिव यांच्या सहीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयासह मानवी हक्क अत्याचार विरोधात अविरत संघर्ष करून पायबंद बसावा या हेतूने गेली 1989 ते आजतागायत संविधानातील 335, 338 कलमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व अत्याचार प्रतिबंधक अधिनियमात लागू असलेल्या कायदा कलमप्रमाणे कारवाईच्या बाबतीत राज्यभरासह देशभरातील अनेक प्रकरणे न्याय मिळेपर्यंत उदाहरणार्थ 889 पीडित कुटुंबातील वारसांना न्याय मिळेपर्यंत हाताळून काम करणाऱ्या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने व राज्य अनुसूचित जाती जमातीच्या प्रमुख व खंबीर भूमिकेने महाराष्ट्र राज्य शासनास सदरचे आदेश शासन निर्णय काढण्यास प्रवृत्त केल्याबद्दल व शासनाने तसा शासन निर्णय काढल्याबद्दल राज्यातील सर्वच संघटना कार्यकर्त्यांचे वरील संघटनेच्या व निवेदनकर्त्यांच्या वतीने लाख लाख आभार. पुढील नियुक्तीचे आदेश वेळेत व कालावधीत देऊन पीडितांच्या वारसांना कायमचा न्याय द्यावा ही आग्रहाची विनंती. निवेदनकर्ते ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी, राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट JB भाले, दशरथ भाऊ कांबळे, जिल्हाध्यक्ष श्रमिक हक्क अभियान NCDA 4 भारत, डॉक्टर मधुकर कांबळे, जिल्हाध्यक्ष भामो मुजीब शेख, तालुकाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी गुलाम रसूल शेख, तालुकाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा पांडुरंग सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल संघटना देवानंद सावंत, संघटना प्रमुख कार्यकर्ते तथा शाहीर दशरथ भाऊ कांबळे, प्रसिद्धी प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष वलांडी वार्ता लाईव्ह न्यूज संपादक प्राध्यापक विलास वाघमारे वलांडीकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.